स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कुरुंद में अखंड हरिनाम सोहला श्री राम नवमी से श्री हनुमान जन्मोत्सव तक ये कार्यक्रम चला। हम आपको बता दें कि ग्रामस्थ वारकरी महिला ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त ग्रामस्थ नव तरुण मित्र मंडल कुरुंद द्वारा ये भव्य कार्यक्रम का आयोजन हुआ था, जहाँ पे आप देख सकते हैं कि लोगों को बैठने के लिए भी जगह नहीं था। तो हम आपको बता दें कि काला का कीर्तन सुनने और प्रसाद ग्रहण करने के लिए हजारों के तादाद में लोग वहाँ पे उपस्थित थे। तो चलिए हम आपको दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और सुनाते हैं आपको। चरित्र चालू केलं, काय केलं देवाने? नंदराजाचे काही सेनापती म्हणा, प्रजेतला दरबार देवाने नंदराजाच्या वडील नंदराजा काय गंमत अशी म्हणजे मोबाईल मध्ये का माझ्याकडे हा बरं मला वाटलं तिकडे असं दे तरी सांगतात आणि लोक त्यांचं बारीक लक्ष देऊन ऐकत आहेत। आणि नंदराजाच्या पुत्र स्नेह बापाचं महाराज मुलावर लय प्रेम असते। हा माऊली ज्ञानोबा बोलतात ना, पुत्र स्नेही मोही तू मोहिनी असराचे बापावर फक्त पोराचं पाहिजे। आणि मग देवाने हातात पाय घेतला, बाबा अहो पायाला काहीतरी चावलं, देव लागले ना रडायला। रडणारा कृष्ण नाही महाराज काय मर्दानी खेळ खेळले हो। आताचे खेळ खेळतात काय, मोबाईल काढतात, लुडो खेळतात, पुन्हा फ्री फायर अजून सांगा गेमची नाव मला माहित कमी माहिती आहे। ईश्वर भगवान परमात्म्याने जे लीला केल्यानंतर गोपाळांकडे पाहून स्वर्गातील देव आले। एक मिनिट फक्त माझ्याकडे लक्ष द्या आणि मग आपण दयाने करू। आणि मग त्या लीला आपल्याला इथं करायच्या कशा केल्या? हे सगळे 33 कोटी देव आले वरून पाया लागले। वा कुरुंचे ग्रामस्थ दरवर्षी काला खातेत ना, आम्ही लांबूनच टोकतो। तर देवाला आज आपल्याला वाकल्या दाखवायच्या। कशा कशा वाकल्या दाखवल्या देव आता बघत येते, पण देवाला महाराज सामर्थ्यच नाही खाली यायचं। हा आपलंच भाग्य आहे। हा आणि मग कशा कशा वाकल्या दाखवतो मी दाखवतो। मी जसे हातवारे करील तसे करायचे। मी उपरनं सोडून फिरवलं का तुम्ही काय करायचं, पदर फिरवायचा, रुमाल टोपे, फक्त इजारी काही काढू नका। आणि मग असं फिरवायचं मी जसं सांगेल तसं। हा राधा कृष्ण गोपाल कृष्ण निघा 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 हा निघा निघा तुम्हाला नाही। हा हा तुम्हाला नाही। राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण वाकड्या तुम्हाला नाही।
ज्यांच्या ज्ञानदानाचं सौजन्य असे आदरणीय भाई हरिभाऊ पाटील उपसरपंच त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय 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 जय. हरिभक्तांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आमच्या ग्रामस्थांनी देखील या ठिकाणी खूप मोठे सहकार्य केले आणि आज खऱ्या अर्थाने हरिनामाचा गदर या कुरुंद भूमीमध्ये झाला आणि आजचा हा महाप्रसादाचा दिवस आहे. या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमामध्ये या सोहळ्यामध्ये आपण सहभागी झाला. आम्हाला काही देणगीदार प्राप्त झाले, काही वस्तू रूपाने आम्हाला या ठिकाणी देणगी दिलेली आहे. काही वैकुंठवासी संतांचे या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि आलेल्या सर्व संत मंडळींचे या ठिकाणी स्वागत करणे, त्यांचे आभार मानणे, त्यांना धन्यवाद देणे हे ग्रामस्थांचे प्रथमता आहे. आणि म्हणून आम्ही फक्त तुमचे 10 मिनिटे घेणार आहोत, तेव्हा सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. सर्व भाविक भक्तांच्या आणि श्री पांडुरंगाच्या कृपेने आमच्या ग्रामस्थांचे आम्ही स्मरण करतो या निमित्त आणि त्यांना
त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आज आहेतच. आज हा 40 वर्षाचा सप्ताह सोहळा आहे, तो यापुढे आम्ही सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत आहोत. आणि हीच संकल्पना आम्ही आमच्या गावामध्ये ठेवली की आपण यापुढे सप्ताह सर्वांनी सहकार्याने करायचा आहे आणि सर्वांनी या गोष्टीला प्रतिसाद दिलेला आहे. तेव्हा मी जे आमचे वैकुंठवासी या गावातील महात्मे आहेत त्यांची नावं घेणार आहे. वैकुंठवासी काशीनाथ बाबा कालेर, अ.प.प. खाशाबा कदम महाराज सावत, अ.प.प. कैलासवासी रामदास बाबा महाराज वाशेरे यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने वैकुंठवासी अ.प.प. धाऊनामा पाटील, वैकुंठवासी अ.प.प. बारकू शंकर भुईर, वैकुंठवासी अ.प.प. मुकुंद महादू पाटील, अ.प.प. गोविंद जिब्रू पाटील, हे सर्व वैकुंठवासी आहेत म्हणून मी पुढे हरिभक्त म्हणून म्हणतोय. अ.प.प. काना धर्म भुईर, अ.प.प. परशुराम शंकर भुईर, अ.प.प. रामचंद्र महादू पाटील, अ.प.प. रामू आल्या पठारे, अ.प.प. माऊ नामा पाटील, अ.प.प. नाऊ महादू पाटील, वैकुंठवासी अ.प.प. देवीदास राजाराम भोईर, अ.प.प. दिनेश विठ्ठल पाटील, तुकाराम धोंडू ठाकरे, अ.प.प. परशुराम दाजी पाटील, रामभाऊ धोंडू पाटील, सीताराम कोंडू पाटील व अ.प.प. जाऊ माधू पाटील, वैकुंठवासी अ.प.प. वसंत गोविंद पाटील, अ.प.प. गणुदादा मिरकुडे यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह सोहळा हे आमच्या या सोहळ्याच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे. शिवाय या ग्रामस्थांनी जेव्हा आमच्या हातामध्ये हा सप्ताह सोहळा सुपूर्द केला, परंतु आम्हाला आमच्या गावातीलच काही वारकरी संप्रदायातील हरिभक्तांचा आम्हाला सहभाग मिळाला, सहकार्य मिळाले. त्यांची मी थोडक्यात नावं देतोय. एक वैकुंठवासी पांडुरंग महादू पाटील, या ठिकाणी सप्ताहामध्ये सर्वांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलेले आहेत. मी शब्दिक या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. अ.प.प. श्री किरण महाराज कुरुन, द्वारकानाथ नाऊ पाटील कुरुन, अ.प.प. दत्तात्रेय जानू मोरे कुरुन, अ.प.प. एकनाथ भुईर, अ.प.प. कृष्णा सीताराम पाटील, अ.प.प. यशवंत बाबू पाटील, अ.प.प. शांताराम पांडू पाटील, अ.प.प. अरुण परशुराम पाटील, अ.प.प. शांताराम काना पाटील, अ.प.प. अरुण परशुराम पाटील, राहुल नामदेव भुईर, अ.प.प. निवृत्ती एकनाथ भुईर यांनी हिरारीने भाग घेतला. आणि जे आम्हाला माहिती नव्हतं सप्त्याबाबतचे, त्यांचे खूप खूप या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभले. तसेच या वारकरी पुरुष वारकऱ्यांबरोबरच आमच्या गावातील माता भगिनी देखील मागे राहिल्या नाहीत, तर त्या देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन त्यांनी गेल्या 7 दिवस उपस्थित दाखवून आमच्याकडून काही चुका होत असतील त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांची आम्हाला खूप मदत मिळाली. त्यांचे देखील आम्ही शब्दशुभनाने आभार आणि धन्यवाद देण्यासाठी नावं घेतोय. अ.प.प. श्रीमती अरुणा आत्माराम पाटील, अ.प.प. सौ यशोदा यशवंत पाटील, अ.प.प. सौ चंद्रभागा एकनाथ पाटील, अ.प.प. सौ योगिता एकनाथ पाटील, अ.प.प. सौ इंदुबाई रवींद्र पाटील, अ.प.प. सौ गुलाबबाई रामचंद्र पाटील, अ.प.प. सौ जयश्री गुरुनाथ पाटील व अ.प.प. सौ गायत्री गणेश पाटील ह्या जरी आम्हाला सहकार्य केले, पण या व्यतिरिक्त त्यांच्या पाठीमागे सर्वच आमचं मातोश्री छत्र आमच्या पाठीमागे होतं, त्यांचं देखील धन्यवाद देतो. काही वेळेअभावी आज हा सूर्यनारायण आहे तो आपली परीक्षा घेतोय की आपली किती संयम हे आपल्यामध्ये उष्णतेचा प्रकार आहे, म्हणून आम्ही थोडक्यात घेतो. परंतु आमचं आद्य कर्तव्य ठरतं की त्यांचं नावं घ्यायलाच पाहिजे. तसेच या पारायण सुनील पाटील, कुमारी समीक्षा हनुमान पाटील, कुमारी समीक्षा नामदेव पाटील, कुमारी ज्योती सूर्यकांत पाटील, कुमारी संजीवनी हंसू पाटील, कुमारी ऋतुजा तुकाराम भोईर, कुमारी साक्षी सूर्यकांत पाटील, कुमारी नेता प्रकाश पाटील, कुमारी मनाली मुकुंद मिरकुटे, कुमारी प्रिया सुरेश पाटील, कुमारी वेदिका बलिराम पाटील आणि
सौ संजना शेखर पाटील, सौ नीता महेंद्र पाटील, सौ समृद्धी संदीप पाटील यांनी देखील खूप खूप त्या ठिकाणी सहकार्य केलेले आहे. पण चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर कोणत्याही प्रकारचं कमी समजू नका. त्यासाठी आम्ही दिलगिरी आहोत. आम्ही तुमचं शब्द सुमनांनी पुन्हा एकदा आभार मानतोय. त्याला आजचे कीर्तनकार लाभलेले होते, म्हणजे काल सुद्धा महाराजांनी केलेलं आहे. अबप श्री गणेश महाराज जगताप शिरूर पुणे हे खूप लांबून या ठिकाणी आले आणि आपल्याला अतिशय सुंदर असं या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. तेव्हा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच या कीर्तनासाठी जे सौजन्य लाभले होते ते श्री विनोद खंडू पाटील यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ काही तारामती खंडू पाटील यांच्या स्मरणार्थ जी सेवा दिलेली होती. ते कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यायचे, महाराजांना सन्मानित करायचं आहे. देव तुकाराम पंढरी या ठिकाणची जी ध्येय अण्वांचे आभार, त्यांचं देखील धन्यवाद. अबप श्री संदीप महाराज घोलभाव देखील खूप चांगलं सहकार्य कार्यक्रम. मुर्दुंग त्यासाठी सस्वासी विलास शेठ शंकर पाटील यांच्या स्मरणार्थून परशुराम पाटील यांच्या आपले हा कसे बसले तुम्ही 10 मिनिटं जरा थोडस थांबा ना मंडळी. तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, सत्कार चालू आहे नाही ते. अबप विलास देखील या ठिकाणी यायचे आहे. गायनाच्या आधी आहे ते अबप शांतबप श्री एकनाथ महाराज जाधव किरवली हे यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. मल्लाई देसाई यांच्याकडून बटाटे उपलब्ध झालेले आहेत, त्यांचे देखील धन्यवाद. तसेच आजच्या काल्याच्या महाप्रसादासाठी आमच्या गावातील यांनी काल आपल्याला नाश्त्याची व्यवस्था केली होती, त्यांचं देखील धन्यवाद. काही सरस्वती धर्मा पाटील स्मरणार्थ श्री देवीदास धर्मा पाटील यांच्याकडून पारायण व वाचकासाठी फराळ उपलब्ध करून. हॅलो, 40 वर्षामधून आपल्या गावामधून ग्रामस्थांचं खूप खूप सहकार्य आणि त्यांना खूप खूप धन्यवाद. तसेच अजून काही नेमणूक झालेली आहे. शिवाय